महाराज
पडता जड भारी पडता जड भारी जास्त वाहरी मग होणे दिसतील आड झाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती हुजने मग होणे दिसतील आड झाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाची अर्पण मग होणे दिसतील आड झाली सुदर्शन महायोग पीठे तटे भीमरच्या वरम पुंडरीकाय दासु पुंद्रे समाजस्य पुष्टहंतमानं न संगम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा परिप्रथमन मन दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रथमन मन करुगणनाता उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग हे दंडवत दुसरे बंधू शारदा जय चतुर्णाची आत्मजा वाट सिद्धे पावे जे शहजा त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू समजव जे रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊन आश्रते जन त्या माझे नमन दंडवत आईचे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोलिया बोला आज्ञा नमनिया तुल्या पाया चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच देणे बोलतो चण्याची भाविका तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी पडता जड भारी दासी आतवा हरी मग होणे दिसतील आड झाली सुदर्शन प्रस्तुत प्राप्त प्रसिद्धी कीर्तनेचे सेवेकरता निवडलेला अभंग यच्च यावत तलावर जडजीवाचा उद्धार करण्यासाठी स्वतःच आयुष्य जिजवणारे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा मृत्यू लोकात आल्यानंतर संकट निवारायचं कसं संकट निवारण्याचं कारण कसं करायचं उपाय काय हा पटवून देणार आहे विठ्ठल संकट मृत्यू लोकात आल्यानंतर संकट पुन्हा येतं मनुष्यावर तर सतत संकट आहे महाराज कुणावर संकट नाही सर्ववर संकट आहे बरं वारीत चालताना संकटच आहे पायाला पुढे येतात पाय दुखत आहे संकट आहे का नाही संकट कुणावर नाही सगळ्यावर संकट आहे महाराज स्वयंपाक करायचं म्हणलं तरी संकटच आहे बायांना आता कटावून आले असत्या कसं करायचं म्हणजे संकट तीन मुद्दे संकटामध्ये सुद्धा एक देवावर संकट येतं एक संतावर संकट येतं आणि एक मनुष्यावर संकट येतं देवावर म्हणतात देवावर कसं संकट येतं देव तर आपलं संकट निवारतो मग देवावर कसं काय संकट आलं मी माझ्या मला पदार्थ सांगत नाही ऐका महादेवावर संकट आलंय
जेव्हा भस्मासूर नाव कसं पडलं तुम्हाला आधी सांगतो. शंकराला भस्मप्रिय आहे महाराज. महिला ऐकू येते का? माझी भाषा समजते का? महादेवाला भस्म लागतो रोज महाराज. भस्म लागतो म्हणल्यावर त्याला रोज भस्म लागतो. तरी म्हणजे त्या राक्षसाला पाठवायचे पुन्हा त्या भस्म आणायला. पण त्याला कधी कधी उशीर व्हायचा. एखादं माणूसच मेलेलं नसायचं एखाद्या गावात. आधी बघायला प्रत्येक गाव शोधत कुठं मेलंय, कुठं जगत, कुठं बघणार ते कुठं. काय माहिती का मनाने जाणं त्या गावात आज मारणार आहे म्हणून. पण ती रोज आणायचं बरं का, एक दृष्टीने आणायचं बरं का रात. पण आणायचं म्हणल्यावर त्याला काय केलं, महादेव प्रसन्न झाले बरं का. अहो ती देव बोळाच आहे की अहो एवढा बोळा आहे, त्याला काय सांगावं किती बोळा आहे देव. तुम्हाला मी मुद्दा सांगतो बरं का, ऐका. एवढा बोळा आहे. एका पत्नीने सांगितलं माझ्या कुणाला, नवऱ्याला, मला काही नतच घालता येत नाही, मला नतच दाखवा येत नाही बाईला. आता मला नाक वाढवायचं. मग काय करा, कोणत्या देवाला प्रसन्न करा. बरं विठ्ठल तर काय एवढे लवकर होत नाही. पण कोणत्या देवाला ऐकलेलं तिने कुठं, शिव महापुराण कथे शिव महादेव असेच म्हणले की लगेच प्रसन्न होत्या. मग ते काय केले, नवऱ्याला सांगितले, ऐका येते की तुम्हाला म्हणले तुम्ही काय करा, आता मंदिरात जावा. कुठं? महादेवाच्या मंदिरात. आता नवरे ऐकावंच लागतं महाराज. काय सांगावं नवऱ्याची गत्तरी, लय कथा नवऱ्याचं काय सांगावं. ऐकलं माणसाने, गाड्या गेला बाबा कुठं महादेवाच्या मंदिरात गेला, किती पूजा चालू. ऐका बेसन परत खावा. पण तिने पूजा चालू केली, दिवसभर झालं, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, दिवसभर नामजप. त्याला शिव महादेव महाराज प्रसन्न झाले. मग त्याला महादेव काय म्हणला, 3 वर देतो बाबा. किती बोळा आहे, 3 वर देतो म्हणला. काय कसला म्हणला, तुला जे 3 वर मागायच्यात ना ते माग. पण आपल्याला मागण्याचं काय गरज नाही, काही मागतो आपण. मग त्याने काय मागितलं महाराज, मग बायकोला विचारलं, पळत गेला आधी बायकोकडे. बायकोनीच पाठवलेलं ना, आधी महादेवाला प्रसन्न करा म्हणलं. बायकोकडेच पहिल्यांदा जायचं. एवढा धावत गेला महाराज बायकोकडे, धापरली. तिथं गेला तर त्याला सांगता मी ना, असं ते महाराज त्याला सांगता मी ना, काय झालं सांगा की. पाणी दिलं, परत सांगायला लागला महाराज. काय सांगायला लागला, मला महादेव प्रसन्न झालाय, तू काय मागायचं सांग मला. ती म्हणली, माझी लई इज्जत झाली, वट पौर्णिमा झाली, काय काय झालं, मी जाते पण मला नंतर घालता येत नाही, बारके नाते आम्हाला बायासारख्या नावत होतं. सगळे एवढे घालून येतात ना, तर मीच घालत नाही. मग काय करा, नाक मोठं करा. देव एवढा बोला आहे महाराज की गेला माणूस देवाकडे. म्हणलं काय मागितलं, म्हणलं काय बायकोने सांगितलं, म्हणला नाक मोठं करायला. ततास परत गाव घराकडे फास्ट परत मला 2 बायकोला वर लागून येतो. थांबा, मी नाही मागत होतो. फास्ट परत गेला महाराज, तेवढ्याच स्पीडने गेला. बघतोय तर गेट पडलंय पुढे, गेटच लागलं दरवाजा. आता म्हणलं कुठे जायचं, पण त्याला माहित होतं घराच्या मागणे एक रस्ता आहे. घराच्या मागणं गेला. म्हणलं काय झालं, तुम्ही काय सांगितलं. मग देवाने तसंच तू केलं, म्हणजे देवाचं काय ओळख नाही. दिलं नाक लय मोठं. म्हणलं आता काय नाही, देवाला सांगा नाक कमी करायला. परत गेली. ती माणूस एवढा पळत गेला माझ्या, देवा काय केलं मग मागून नाक बारीक करा. ततास तू घरी आला तर बघताय तिला बोलताच आहे ना, बोंबच करायला लागली. एवढं नाक कमी केलं महाराज. म्हणजे बोहा बघा किती आहे. म्हणलं आता हाय तेवढंच करा, पण काय सांगू नका महादेवाला. आता शेवटचा वर आहे मला. गेला परत म्हणलं हाय तसंच करा. काय उपयोग झाला का महाराज मागून, हाय का ते फायदा. म्हणजे तसंच काय बसवसुरच झालं महाराज. मग महादेवाने काय केलं, वर दिला, तुझ्या ज्या डोक्यावर हात ठेवशील ती भस्म होईल आणि मला भस्म आणशील. मग काही दिवस चाललं बरं का, ही खेळ चालला काही दिवस. पण जर माणसाकडे किल्ले आल्या चावीच्या, एक दिवस गोळ होतो बरं का. तिजुरीच्या जर चुल्या आपल्या किल्ल्या आल्या, एक दिवस गोळ होतो. आता नाही, महिन्यानी, 2 महिन्यांनी, वर्षांनी. पण असं भस्मासुरला काय झालं, नारद मुनींनी जरा ठिणगी लावली. ती नारद मुनी कशी एक दिवस गेलो हात ठेवायला. म्हणले नारद तुम्ही काय करता, हात ठेवायलाच गेले. नारद मुनी चलाक आहेत महाराज. नारद मुनी एवढे चलाक आहेत महाराज. चलाक काय चलाक. नारद मुनी म्हणले
नारद मुनी म्हणले बरं माझ्या डोक्यावर ठेवून तुला काय मिळणार आहे बरं का? टाळ आणि जिपया काय दुसरं मिळणार आहे? म्हणले मग काय? अरे त्या महादेवाच्या हात त्या डोक्यावर हात ठेव तुला कैलास मिळन पार्वती मिळन. ते डोक्यात भरलं की त्याच्या काय बघता माझ्याकडं त्यांनी डोक्यात आलं बघा. ती गेला पळत पळत महादेवाने ओळखीला आता गडी काय त्याच्या मनात वेगळंच आहे म्हणलं. देव गेला बरं का देव पुढं भस्मासूर महादेव. मग ती देवाने काय केलं महाराज विष्णूला आठवण केली बाबा आता संकट आलंय संकट निवारण्याचं काम करा बाबा विष्णू. विष्णूने तुम्हाला थोडक्यात सांगतो विष्णूने अवतार कोणाचा घेतला? अप्सराचा एका मुलवणाऱ्या अप्सराचा घेतला महाराज. आणि त्या राक्षसाला अप्सरा बनवून आली आणि त्या राक्षसापाशी आली. मग ते राक्षस होता काय राक्षस होता जी भस्मासूर तो बोलला त्या अप्सराला आणि बोलल्यानंतर काय म्हणला मला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणल्यानंतर म्हणले जमतंय पण माझं काय नियम असत्या मग माझ्यासारखा डान्स करावा लागेल म्हणले. मग तुझ्यासारखं करावं लागेल म्हणल्यानंतर ते मला बजवते की काय एवढा नाश करायला लागले महादेवाचा ते काय सोपं आहे. मग त्यांनी चालू केलं हिकडला हात तिकडं तिकडला हात इकडं. मग त्या बाईने म्हणजे त्या विष्णूंनी अटक केली अप्सरा कोणाची विष्णू जावतात. मग तिने काय केलं डोक्यावर हात ठेवला. मग ते बी काय केलं भस्मासुरांनी डोक्यावर हात ठेवला. म्हणजे आहे का नाही देवावर संकट आलं का महाराज? तुम्ही म्हणता का देवावर सुद्धा संकट येतं? बरं दुसरा मुद्दा काय संतावर संकट येतं. संतावर संकट कसं येतं? माझ्या नानोबारायांना पहा त्या जुळीमध्ये शेण टाकलं बरं का. जी भिक्षा मागून आणले जे पीठ आहे भिक्षेचं बरं का त्या भिक्षातलं पीठ काढून त्या मातीत टाकलं आणि शेण टाकून त्या पायाने त्याला विस्कटलं महाराज. आलं नाही का संतावर संकट सांगा? आणि काय माणसं म्हणतात आधीचीच माणसं लय बरं होती आणि आताचीच लय खासते. अरे नाही आधीचीच बरी होती आणि आताची लय बिघाडल्या. तसं काय नाही बरं का. बरं आधीची चांगली असती तर माऊलीच्या दूर एक शेण टाकलं असतं का? तुकोबारायांना काट्याची काठीने हाणलं असतं का? एकनाथ महाराजांच्या हातावर थुंकला असता का? मग आधीची कवा होती चांगली? होतीच कवा चांगली? नव्हती चांगलीच नव्हती महाराज. फक्त त्या काळी पत्रकार नव्हते. आताच्या काळी पत्रकार आहेत बातम्या कळायला लागल्यात लगेच. काय इथं काय झालं की लगेच बातमी टीव्हीला तेव्हा कळायला लागल्या. आधीच्या काळी बातम्या कळत नाही. पहिलीपासून माणसं अशीच आहेत. म्हणजे देवावर संकट आहे संतावर संकट आहे शेवट मनुष्यावर संकट आहे महाराज. मनुष्यावर संकट आहे महाराज. त्या संसाराचं सुद्धा संकट आहे महाराज नाही का? टप्प्याटप्प्याला संकट आहे संकट आहे. रस्त्याने चालत असेल तर गाडी कधी मागून धडक देईल ते सांगता येते का महाराज? आहे का? म्हणजे संकट कुणावर नाही मनुष्यावर आहे संकट देवावर आहे संतावर आहे. म्हणून तर हे अभंग निवडलाय महाराज. ते संकट घालवायचं कसं? संकट तर येतच राहत असतं. ऐका एक वाक्य सांगतो. संकटात कधी घाबरायचं नाही संकटात कधी खचायचं नाही. आपलं देह वाढवत राहायचं संकटात. देह वाढविल्याने संकट कधी कमी होत नाही महाराज. देह वाढविल्याने संकटाला आपण सामोरं जातो. कमी होत नसतं संकट देह वाढविल्याने पण त्या संकटाला अवश्य सामोरं जातो. म्हणून संकटात कधी खचायचं नाही महाराज. संकट आलं संतावर सुद्धा संकट आलं पण त्याचा उपाय संतांनी पहिल्या चरणात सांगितला.
येतच असतो. पण तुम्हाला याआधी आपल्या अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार आपण तर आता मुद्दा कळाला तुम्हाला. हा अभंग कशासाठी? संकट याच्या यावत जगावर जन्माला आलेल्या जगजीवांचं संकट निवारण्याचं काय उपाय असू शकतो हा पटवून देणारा अभंग. पण प्रतिपाद्य विषय असा आपला चिरपूर ते देहू, देहू ते पंढरपूर, आजचा मुक्काम सराटी. आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी 1 तासांची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे दिली. परमभाग्य गुरुवर्य शांतिगिरी महाराज म्हणले करा, तसेच गुरुवर्य काका सुद्धा म्हणले तुमचं ऐकू द्या झालं. तर म्हणलं चला आता सगळ्याचा उद्देश आल्यानंतर आपण काय माघार घ्यायची नसती, त्यामुळं चला करावं म्हणलं. म्हणून हा इथं उभा राहण्याचं कारण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे गुरुजन मंडळी, आमचे मार्गदर्शनकार, आमचे सतत मला मार्गदर्शन करणारे राजेभाऊ महाराज बोराडे, तसेच गायक. आता हे परिचय नाही बरं करायचं ना, फक्त आमचे चोपदार आता ही दिंडी चाललेली का ही सगळी परिचय आहे. आता ही नवीन आले सगळी घारगाव भजनी मंडळ, सगळ्यांचंच नवत गारगाव भजनी मंडळ सगळ्यांना सांगतो. परत आमचे गुरुबंधू नवनाथ महाराज, तसेच गुरुबंधू विठ्ठल महाराज कारकर, तात्या आलेत. आज तात्या लय उशीर आले. परत आमचे विनेकरी आणि तसेच आमचे जे सतत आमचे मला मार्गदर्शन करतातच विठ्ठल महाराज यांची गीता मुकुट गते बरं का. तरी आमच्याबरोबर सामान्यपणात आम्ही काही बोललं तरी राहणार असे विठ्ठल महाराज कपोजासाठी कीर्तन सुंदर करतात. तसेच सर्वजण आणि तुम्ही उपस्थित श्रोतोजन, तुम्ही हो का ह्यांचं नाव घेतलं ही देव आणि ज्यांचं नाव घेतलं नाही ती महादेव. तुमचं सुद्धा नाव म्हणजे कीर्तनाला परत सुरुवात विठ्ठल. ऐका कीर्तन आज आपलं पहा अभंगात सरळ सरळ भावार्थ तर झाला, पण अभंगात संकट येतं महाराज. संकट कुणावर येतं काळ? संतावर, देवावर, मनुष्यावर संकट येतच. संकट कुणावर आलं नाही सांगा? पांडवावर सुद्धा संकट आलंय महाराज. कसं आलं संकट पहा ऐका सगळ्यांनी. पांडवावर संकट आलं जेव्हा भीष्म महाराज ऐका, जेव्हा स्वतः भीमदादा संकट स्वतःवर आणतात का? तर बघायचं होतं देव येतोय का नाही. विठ्ठल महाराज बघायचं होतं, महाराज देव येतोय का नाही भीमदादाला बघायचंच होतं. भीमदादाची म्हणजे ताकद तुम्हाला सांगताच येणार नाही एवढी ताकद महाराज. भीमदादाची ताकद एक जगात महाराज यात आपल्या सर्व लोकांत 3च देव श्रेष्ठ महाराज, 3च माणसं. पहिले भीमदादा, एक गणपती बाप्पा. गणपती बाप्पा तर सर्वाला माहितीच. गणपती बाप्पा ते भीमदादा आणि एक हनुमंतराय. हनुमंतरायची काय ताकद आहे महाराज? जाई लंका धन्य धन्य म्हणा तुका. पहा जाई लंका दुश्मनाच्या घरात जाऊन दाढी सुद्धा जाण्याचं कारण लंका जाण्याचं स्वतःच दुश्मनाचं घर जातो. ती ताकद आहे महाराज कुणाची? हनुमंतरायची. एवढी ताकद ही 3च माणसं महाराज ताकदवान. कोण? हनुमंतराय, भीमदादा आणि गणपती बाप्पा. त्यात भीमदादा एक म्हणजे. मग भीमदादाची ताकद म्हणजे काय विषयच नाही. माणसं लय म्हणजे भीमदादाची एवढी ताकद ना, माणसं जेवायला बसले की भीमदादा म्हणणार गदा हाणू काय गपचीप जेव की गपचीप सुखाने एक भाकर खाणार जाणार महाराज. एवढी भेटतात माणसं भीमदादाला. कुणाला? भीमदादा. भीमदादाची एवढी ताकद. भीमदादाने काय केलं? भीमदादाला परीक्षा घ्यायची होती. कुणाची? देवाची. देव येतात नाही. मग भीमदादाने सुरुवात केली महाराज. पण आधी काय म्हणले भीमदादाला परीक्षा? आधी कुणाला सुचलं परीक्षेचं? द्रौपदी मातेला. भीमदादा तर परीक्षा घेणारच, पण आधी ठरलेलं द्रौपदी माता काय सर्वजण जेवायला बसले. जेवायला बसल्यावर संकल्प असतो. पण मला काही जणांनी विचारतात महाराज संकल्प का वाढतात? काय सांगावा, काय काय सांगावा, काय विचारतात त्याचं गॅरंटी नाही बाबा माणसं. अहो काय सांगावा, अहो माणसं काय भेटते पोरं तर लय चालव. एका घरी गेलो म्हणता कीर्तनाला मी आणि आपलं बसलं म्हणलं मी वाद जेवढं आणि बसलं म्हणलं कीर्तन झालं होत तरी 1 तासाचा वेळ होता मला. 1 तासाचा वेळ म्हणजे बसलं म्हणलं बातम्या बितम्या बघा जरा थोडं इकडं तिकडं काय चाललंय वारीत फिरीत म्हणलं गावात काय चाललंय. तर रिमोट घेतला. प्रिंट दे की म्हणलं रिमोट. हा तुम्हाला कुठं देवचा असतोय मला बघू दे का. बरं मी गपची बसलो म्हणलं बघ बाबा तुझं नको बारकेच्या नादी लागायचं नसतं म्हणलं गपची बसलो मी बरं का.
गच्ची बसलो आणि तू गेला की माझ्याशी रिमोट फेकून गेला आणि मी मग घेतला रिमोट म्हणला आता लाव काहीतरी कार्टून चालू होतं. अहो तिने एक नंबर दाबता रिमोटचं ते बटनच निघून गेलं पण काय दाबानाच. मी गेलो कीर्तन करायला कीर्तनात बघतोय म्हणलं पिंट्या माझ्यापाशी चालू होतं विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. मी पिंट्यापाशी माझ्यापाशी हळूच येतोय महाराज चॅनल बदलला. अरे म्हणलं कसं काय नाही अहो मी तिला काढले असली पोरं महाराज काय सांगावा असं कुठं जमतं का महाराज सांगा बरं. पण असंच एखादी विचारतात महाराज कसं अशी मुलं जे करतात का मूर्ख पण अशी एखादा मूर्ख असतोच महाराज खरं एखादा असतोच. असं येतो म्हणतो संकल्प का असं वाटतात. मी एकच उत्तर शोधून ठेवले महाराज मुंगे येऊ नाही म्हणून बाईच्या पाणी टाकले मुंगे येत नाहीत ना एवढंच उत्तर आपल्याकडे. पण ऐका खरं तर उत्तर याचं यज्ञ कर्म आहे महाराज. देवाला अर्पण करून खाल्लेलं हे पुण्यवान असतं महाराज. का देवाला अर्पण करून पुण्य एवढं लागतं महाराज. देवाला अर्पण केलेलं जेवण ही पुण्य आहे महाराज. ही उगं मी सांगतो महाराज कसं आहे महाराज. नाहीतर माणसं झोपतात कीर्तन थोडं खोबर हाणवंच लागतं. मग असं यज्ञ कर्म चाललेलं वदनी कवळ घ्यायच्या टायमालाच द्रौपदी मातेने प्रश्न केला कोणाला 5 पांडवाला माझा भाऊ मला जेवायलाच पाहिजे. बाईचा हट्ट म्हणजे काय विषयच नाही. अहो काय सांगावं बाई लय चालक. अहो बाईंना कधी खोटं बोलावं ते कळत नाही. एक बाई गेली दुकानात कपड्याच्या दुकानात गेली ना बाई तू गेली बरं का गेली कपड्याच्या दुकानात आणि कपडे घ्यायला गेली. साडे काढल्या 2-3 साडे काढल्यानंतर 1000ची काढली, एक 5000ची काढली, एक 4000ची काढली. काढल्या बाजूला दुकानदारापाशी गेली बिल करायला. ती मला 6500. काय दुकानदार तुम्हाला कळतं का नाही मी 4 वर्ष झाले तुमच्याकडे येते आणि मला कधीच भाव कमी करत नाही तेवढ्या वेळेस करा 1000 कमी. अहो बाई मला खोटं काय बोल नका बरं का ही फुकट द्या. मी दुकान टाकूनच 2 महिने झाले. मला कळतंय का पोरजी येते का म्हणजे किती खोटं बोलवती बायाला कळत नाही. पण द्रौपदी मातेने संकल्पच केला भाऊ आलाच पाहिजे. अहो स्त्री हट्ट आणि बारक्या मुलांचा हट्ट कधीच ना करता येत नाही महाराज. कळत नाही तर कालवत असतो घरात जेवण भेटत नाही 8 दिवस. स्त्री हट्ट नाही पुरवला तर आणि मुलाला काय दिलं नाही खेळणं पाहिजे ती रडतच राहणार बापाच्या मागत पिंगाच पाडणार पण घेणारच. ही म्हणजे स्त्री हट्ट आणि बाल हट्ट पुरवावाच लागतो. तसं स्त्री हट्ट पुरवायला लागल्यावर मग काय केलं 5 पांडवाला विषय केला. मग पहिल्यांदा धर्मराजाकडे गेले. धर्मराजांना म्हणले दादा तुम्ही जाता का आता श्रीकृष्ण तुमच्या जवळ असतात तुम्ही जावा म्हणजे. ओके आता काय माझा फोन लागा नाही म्हणजे आता मी काय जाऊ शकत नाही माझा फोन बी उचला नाही देऊ. बरं ह्या दोघांना केलं मग ही दोघं तिघं काय म्हणली बघा ही दादा भीमदा आपल्या धर्मराज दादा जमाना तर आम्ही काय लिंबूच आहेत म्हणले. पण भीम दादा म्हणले मी आणतो म्हणले. मी भीम दादाला दृढ निश्चय होता की देव काय करेल माझं संकट निवारण्याचं काम करेल. काय दृढ निश्चय होता महाराज आणि दृढ निश्चय पाहिजेच महाराज. दृढ निश्चय असल्याशिवाय कसं काय तुम्ही जर अर्ध्या वाटावून गेले पुढं आलं मला कसं काय जमायचं वारीच्या वाटावर. भीमदादाला निश्चय झाला महाराज. एक निष्ठता होती एक गाव आम्ही विठोबाचेच गाव यांचं काय निश्चयच होता येणारच संकट निवारण काम करा येणारच. भीमदादा काय केली आपली गदा घेतली महाराज आणि बाहेर गेले अंगणात गेले आणि गदा नमस्कार केला गदेला आणि गदा अशी महाराज वरी फेकली आणि वरी बघायला लागले. ती गदा जवळ येऊस तर देव काय केलं महाराज देव धावत आले ती गदा हातात घेतली. अरे भीमदादा काय करायला लागला. पण भीमदादाचं उत्तर एकच मला माहित होतं देवा काय मला माहित होतं देवा तुम्ही येणार. काय संकट निवारण्याचं काम भीमदादावर संकट आलेलं सुद्धा निवारण्याचं काम कुणी केलं महाराज. म्हणजे देव संकट निवारण्याचं काम सुद्धा करतो. पण त्यासाठी काय तुम्ही नियम असतात महाराज असेच येत नाही देव महाराज. तुम्ही टाकता नाही बरं का एखादं काय करील गदा आणि निकत जत्रातून आणि टाकीन वरी आणि उठो पडेल नाकावर नाक फुटल्यावर माझ्याकडे कोण बुवा होता रे असं काही करू नका. ती भीमदादा होते आपण कोण. अहो असंच मी सांगितलं काय सांगा एका बाईनं असंच केलं. मी म्हणलं सगळ्यांनी आतनं निर्मळ होत जा. अहो त्याने काय केलं घरी गेला 10 रुपयाचा निर्मळ पुडा घेतला आणि पाण्यात कालवलं प्याला की जशा उलट्या व्हायला लागल्या तर माझ्याकडे आलं. म्हणलं काय महाराज तुम्हाला का वाकली म्हणून काय झालं तुम्ही म्हणलं निर्मळ व्हायचं आत. मग मी म्हणलं काय केलं म्हणलं निर्माच केलं. असं कुठं निर्मळ होतं का मला
होतं का? म्हणजे सांगितलंय म्हणजे त्याच्या सुद्धा उपाय असतात महाराज. मी सांगतो म्हणजे गदा टाकताल वरी तसं नाही. एक निष्ठता आली होती महाराज कुणाकड भीमराजाकडे आधी एक निष्ठता होती तेव्हा ती प्राप्तता झाली. काय करायचं आपण? त्यासाठी एकच उपाय, दासी आठवा ऐका काय करायचं? देवाला आठवावं लागतं महाराजांनी. पडता जड भारी दासी आठवावा हरी. पडता जे संकट आपल्यावर धावून आले, पडता काल का शब्द? पडता म्हणजे पडत म्हणजे खाल्लं एखादा आपण दगड उचलला, आपण एखादा दगड उचलला आणि खाली फेकला, खाली एखादा दगड फेकला तर काय होतं? त्याला काय म्हणतो आपलं? अरे यार पडायला लागले, पडायला लागले. काय म्हणतो आपण? ही दगड पडायला लागलाय म्हणजे एखादं पडायला लागलंय म्हणजे एखादं संकट आपल्यावर या लागलंय. त्यांनी काय करायचं महाराज? दासी आठवावा हरी. दासी आठवावा हरी. त्या दासाने काय करायचं महाराज? त्या हरीला आठवायचं. पण ती आठवताना ते भाव सुद्धा पाहिजे महाराज. कारण भावच नाही, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. ऐका, देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? गेल्या 10 रुपयाला, 10 रुपयाला पिंडी दी 5 रुपयाला असं म्हणणारा देव आहे का? आहे का? काय आपण एखादा बाजारात जाती महिला, कारण बाजाराला जायला महिलांनाच नाही फोन का? भाव कमी करणाऱ्या महिलाच असतात. एक पिंडी 10 असली का 15ला धुवून दे अशी म्हणणारी कोण? महिलाच नाही की. गडी गेला का 10 रुपयाला ना, चल बटाटे तिथंच, वांग तिथं, सगळं तिथंच घेणार. हा चल निघ बाई. पण महिला तिथं गेल्यावर तसं नाही. 40 रुपये किलो बटाटे, चल 2 किलो दे, 50 न दे. अशा महिलाच महाराज. म्हणजे त्या दासाकडे पाहिजे एक निष्ठता पाहिजे महाराज. काय उगं तिथं बाजारचा भाजीपाला आहे का महाराज? गेला की भाव कर. अहो दगडाचा देव असला तरी हो का, देवाला सुद्धा भीती महाराज. काय सांगावं? त्या दगडाच्या देवाला, त्या सगळ्याचीच भीती महाराज. सोन्याच्या देवाला चोराची भीती आहे का नाही? अहो त्या देवाला सुद्धा काय पाहिजे? भाव पाहिजे. एवढं सांगतो मी. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. म्हणून काय करा? त्या दासानी काय करा? त्या हरीची आठवण करा. काय होतं मग? हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे हरी 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 मंत्र हा जपावा सर्व काळ. किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे गाता हरिपणी चिंता त्या नाही मागता जन्म घेणे. म्हणजे जन्म सुद्धा घेण्याची अपेक्षा नाही महाराज हरी म्हणल्यानंतर. पण आपण रोजच हरी म्हणतो, हरी म्हणतो, पण ती दृढ निश्चय पाहिजे महाराज. त्या दासाकडे सुद्धा दृढ निश्चय पाहिजे. काय आपलं काय महाराज? ते हरिनामात सुद्धा एवढी ताकद आहे. हरिनामात काय ताकद आहे म्हणतात? आपल्या नावात जी ताकद नाही ती हरिनामात ताकद आहे महाराज. काय आपलं नाव निर्मला घराला बोला आला, नाव शांताबाई रोज भांडणं आणती. काय हाय का महाराज? नाव शांती रोज भांडणं आणती. हाय का काय? आपल्या नावात सुद्धा अहो काय नाव तर आहे का? नाव बी असली पण नाव हरी काय महाराज? राम काय नाव आहे? राम म्हणलं की पाप बाहेर जाते, म्हणलं की बाहेरचं पाप आत येत नाही महाराज. ही काय देवाच्या नावात ताकद आहे. रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ. हाय का नाही? म्हणजे हाय का नाही? रामकृष्ण हरी कुणी म्हणा, कधी म्हणा, काय वेळ नाम उच्चारिता नाही.
काळ वेळ काही बघू नका, फक्त हरी म्हणा तुम्ही महाराज. त्यांनी काय होतं दुसऱ्या चरणात सांगतात आपण त्या दासाने जर देवाला आठवलं तर मग तो हो निधीशीना आड झाली सुदर्शन. तो शीनच करीत नाही महाराज. नाहीतर आपल्याला शीन असतो. कसं शीन असतो बघा. एक असं असतं महाराज, एकाने जर आपल्या बापाने जर मुलाला काम सांगितलं पिंट्याला, तर पिंट्याला काय म्हणतो, जरा दुकानातून गोळी आण दुखायला लागली म्हणतो. पिंट्या आणतो का? पिंट्या काय म्हणतो, तिथं कुत्र्याचं असलं तर शिना आला बरं का त्याला, कटा काम कटा म्हणायचं त्याला. बरं अरे नाही कुत्रा जा तू, आणि नाही असलं तर अरे नाही बाबा मी अरे दगड हाण, आणि बरं दगड हाणल्यावर चावलंच तर बरं अरे नाही चावत जा बाबा त्याला बांधले, आणि सुटलेलाच असलं तर हाय का नाही काम कटा हाय का नाही. म्हणजे काय सांगितलं ना काम चुकारपणाच करायचा. बरं काय सांग कामी बी असत्या. एकाने काय केलं, सासूबाईने सुनाला सांगितलं बरं का, सुनबाई नवीन होते सुनबाईला म्हणली जरा दूध झाक, आपल्या दुधाकडे लक्ष ठेवू, तापले दूध ते दुधाकडे लक्ष ठेवू. ती सुनबाई लय हुशार. सुनबाई म्हणली तुम्ही आत्याबाई जाच, दूधच कुणाला लक्ष दोन्ही डोळ्यांनी झोपतच नाही म्हणली. काय झोपतच नाही म्हणली, जावा म्हणली. आत्याबाई गेल्या तिकडं माझं दूध पिऊन गेलं तरी ती सून बघतच बसली. टाकामका आली आत्याबाई चुकून. सुनबाई काय केलं दूध तू पिले काय? नाही. मग माझं पिली. मग तुला काय झालं, तुला काय सांगितलं? सुनबाई काय म्हणती, मग मला लक्ष ठेवायला लावलं, तुला कुठं हाणायला लावलं अशी सांग का मी काय. ती देवाला शीन येत नाही मला त्या गोष्टीचा. अहो ती काम कटाळपणा करीत नाही, दुर्लक्ष बी करीत नाही. त्याला मग होऊन शीन आड घाली सुदर्शन. डायरेक्ट काय करतो महाराज, त्याचं सुदर्शन चक्र आडवं घालतो आणि त्याचे संकट निवारतो महाराज. कुणाचं निवारलं? माझ्या तुकोबारायचं निवारलं. कसं निवारलं? माझे तुकोबाराय मिरची खायला गेले महाराज. मिरची कोण येत असताना खूप अंधार झालेला. सर्वजण त्यांच्यापैकी व्यापारी करणारी माणसं काय केली महाराज, पुढे गेली. मग एकटे तुकोबाराय राहिलेत माझे, एकटे तुकोबाराय. एकटे तुकोबाराय राहिल्यानंतर तुकोबाराय चालतेत आपलं, पण काय विठ्ठल 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 बात काय. हो त्यांच्या फक्त म्हणत काय, त्या देवाचं नाम मागत. ती सतत विठ्ठल विठ्ठल. तेवढ्या अंधारात चालले. पावसाळ्याचे दिवस आहेत महाराज. मिरचीच्या गोण्या होत्या काही थोड्या, आणि एक बैल पुढे चालत होता, माझं उभं चालत होते. पण खूप अंधार गोट, विजाचा कडकड कडकड कड असा आवाज येऊ लागला. असा मुसळधार पाऊस चालू झाला. धड 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 आवाज येऊ महाराज. आणि असा मुसळधार पाऊस चालू झाला. तुकोबारायांना काय वाटलं, तुकोबाराय म्हणले देवा काय केलं देवा, आता मी कसं जाणार, माझे लेकरं वाट पाहत असतील. तुकोबारायांना चिंता कोणाची होती महाराज, स्वतःच्या देहाची नव्हती, पण घरच्याची चिंता. त्यांना खायला भेटलं असेल का, आज काहीच नाही घरी आणि मी तर इकडे गेलोय. ती तुकोबाराय चिंता होती. तुकोबारायांना मनात प्रश्न आलाच, पण तेवढा तुकोबाराय माझ्या देव तरी सामान्यत का महाराज. देव आले महाराज. कुठं आले महाराज देव, डायरेक्ट रूपाने काय, त्या गुराख्याच्या रूपाने अवतार घेतला महाराज देवानी. त्या गुराख्याच्या रूपाने देवाने अवतार घेतला
आणि खाली आले आणि चालायला लागले देव. कुठं गुराखी आला, ए कोण आहे मला, ए कोण चालतंय रे पुढं मला. त्या गुराख्याच्या आवाज असं बोललं असतं, ए कोण चालतंय रे असं म्हणलं असतं, जमलं असतं का, ए कोण चालतंय रे पुढं एवढ्या अंदाजचं म्हणला. असं गुराख्याचा आवाज आहे मला, तडकदार आवाज. तुकोबाराय म्हणते काय नाही, मी दिहुतला सावकार आहे महाराज. मी कायला गेलतो, तुकोबारायची भाषा महाराज खालच्या भाषेत. हा मी माझ्या पोटासाठी मिरच्या विकायला गेलतो आणि मिरच्या इकडून येत असताना उशीर झाला. आम्ही जरा बसलो, बैलाला वगैरे वैरण टाकल्यामुळे उशीर झाला आणि माझे सवंगडी पुढे निघून गेले, म्हणून मी एकटा मागं राहिलो बरं का. अरे चोर बिर नाही ना तू, असं म्हणल्यानंतर म्हणले नाही मी सावकार नाही हो, नाही चोर, मी वारकरी आहे. हातात चिपळ्यात बघा बघा मी काय म्हणले, अरे तू खरंच चोर नाही अशी, म्हणजे तुकोबारायला संशय येऊ नये महाराज, त्यामुळे असे हुरकून मारायचे. म्हणले काय नाही चल मला मी इकडे यायचंय, म्हणले देऊ काढ, चल म्हणलं तुला सोडतो. म्हणले बरं झालं म्हणले. तिकडं नदीला तर पूर आला महाराज, जिंदाली नदीला पूर, तोड नदी झाली महाराज, पाण्याचा खळखळाट वाचतोय महाराज. आणि तिथून तुकोबाराय येते, तू काय गुराखी धाड 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 पावलांनी चालतोय, माझे तुकोबाराय मागून चालतेत महाराज, माझे तुकोबाराय मागून चाललेत. आणि त्या नदी शेजारी गेल्यानंतर पाणी तर डोक्याच्या वरी आहे, काय करावा. तुकोबाराय म्हणले आता तुम्ही बुडता कसं करायचं, म्हणले माझ्या मागे येतोच का नाही, येतो चला म्हणले. आणि तुकोबाराय आमच्या त्या गुराख्याच्या मागे चालले आणि त्या नदीतून पाणी तितकं महाराज, तेवढं एकच पाणी महाराज, जिथे हातकडेवर कटेवर येत ना महाराज तेवढंच पाणी. आणि माझ्या तुकोबारायांना कुठे नेलं, घरापर्यंत नेलं महाराज, वाड्यापर्यंत नेलं. आणि तिथं बैल बांधाय म्हणले तुम्ही थांबा आपण चहा पाणी करू, आणि 5 मिनिटं मी बैल बांधतो म्हणले, वैरण टाकतो. तेवढ्यात बांधूस तर वैरण टाकूस तर देव गायब. जेव्हा बाहेर येते तुकोबाराय, माझे तुकोबाराय बाहेर आले ना, तेव्हा तुकोबारायांना कळालं काय मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे बोराडे महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं बरं का. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया गातलीवर आहे. बघा मागे आणि पुढे उभा राहून सांभाळ करतो महाराज, मग होऊन ये दिशील. तुकोबाराय जेव्हा बाहेर आले महाराज, तुकोबाराय बाहेर आल्यानंतर बघते तर गायब, गुराखी गायब. पण तुकोबाराला मनात आलं बरं का. तुकोबाराय म्हणले अरे देव होता, म्हणजे तुकोबारायचं सुद्धा संकट निवारण्याचं काम कुणी केलं महाराज, देवाने केलं महाराज, देवाने केलं. एवढा तुकोबाराय काय म्हणले, मग होऊन दिशी ना. तुकोबारायच्या मनात काय आलं, एवढा मुसळधार पाऊस कसं व्हायचं. त्या उड्यात कोण आले महाराज, देव आले महाराज, देव. ते म्हणजे मग होऊन दिशी, तो देवाला शीत बी नाही आणि टाइम बी लावत नाही. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होतं ना महाराज, द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण चाललेलं त्यावेळेस द्रौपदीला गरज होती कुणाची महाराज, त्या देवाची महाराज. कोटी गुंतलासे भारत जराया, कोटी गुंतलासे भारत जराया, भारत जराया, कोटी गुंतलासे भारत जराया, कोटी
कृष्णाला म्हणू लागले, काल भावाचं नातं आहे ना, भाऊ असं भावाला बोलायचं म्हणले कसं बोलणार. द्रौपदी माता म्हणायला लागले, अरे कुठे गुंतला देवा, अरे मला तुझी गरज आहे देवा. कुठे गुंतला म्हणल्यानंतर त्या देवाला आठवायला चालू केले महाराज. कुठे गुंतला श्री द्वारकेच्या राया, वेळ कास कयाला वेळ अशी, अरे वेळ लावू नको रे बाबा, माझं जसं राहून चाललंय. असं द्रौपदी माता कुणाला म्हणायला लागली, देवाला म्हणायला लागली. तेवढ्या देवाने उत्तर घेतलं, मग होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. सुदर्शन म्हणजे सुदर्शन नाही, त्या सुदर्शनाच्या रूपात अनेक अनेक साधन महाराज, अनेक साधनं. आता पांडवाच्या माग बघा, द्रौपदीच्या सुदर्शन म्हणजे साडीचा उपयोग केला महाराज. तुकोरायच्या माग काय केला, स्वतःच झाला देव. म्हणजे एवढंच नाही, अजून काय करतो, फक्त काय करायचं महाराज, त्यासाठी एकच करायचं. आधी हात वरी करा सगळ्यांनी, हात वरी करा, आम्हाला टाळ्या वाजू नका मी म्हणल्यावर. जय विठोबार कुमार, ऐका, तुम्हाला दोन मध्ये का आले, देवाला संकट जर आलं तर आठवायचं, त्या दासांनी आठवायचं, पण आठवायला ती काहीतरी पाहिजे की नाम काहीतरी पाहिजे. त्यासाठी काय ते साधन काय पाहिजे, तर देवाला आठवायचं एकच नाम. काय, नामाच्या चिंतने 12 वाटापैकी विघ्ने, मग होडी दिसीन आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने, नामात एवढी पावर आहे महाराजांना, जी कुठंच पावर नाही तेवढी नामात पावर आहे. नामात किती पावर आहे, नामाने अनेक करले महाराज. काय, नाम गोडात गोड आहे, गोड तुझे नाम गोड तुझे रूप, देई माझं प्रेम सर्व काळ गोड. अहो एवढं, अहो ती देवाच्या नामामध्ये सोपं नाही. नेनो अजून अनेक ओव्या सुद्धा आहेत. हा, अमृतामणी गोड नाम तुझे देवा, अनेक प्रमाण तुम्हाला पाहायला भेटते. नाम एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे महाराज, एवढं चांगलं आहे. नाम चांगले नाम चांगले माझ्या कंठी राहू बरे. नाम चांगलं सुद्धा आहे तेवढं. नाम एवढं मोठं आहे, गगनावनी वाढ नाम तुझे देवा, एवढं मोठं आहे नाम. सगळ्यात मोठं काय आपल्या सगळ्यात गगनच की. आपण पाहिलं गेलो इथं दिसतंय, तिथं गेलो की तिथं पुढं दिसतंय, त्याच्या पुढे गेलो की त्याच्या पुढे दिसतंय. आपल्याला लागतंय का माप तिचं, म्हणजे त्या गगनावून सुद्धा काय महाराज नाम मोठं आहे. म्हणून नाम सुद्धा एवढं मोठं आहे, एवढं नामाची ताकद आहे महाराज. म्हणून काय म्हणले, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या चिंतने तद्रूपता, म्हणजे चिंतन पाहिजे आधी. श्रवण मनन कीर्तन आणि निधिध्यासन. चिंतन बघा, श्रवण मनन चिंतन आणि निधिध्यासन ह्या 4 क्रिया पाहिजे. श्रवण झाल्यानंतर मनन पाहिजे, आणि परत त्याचं ध्यासन करायचं, सतत डोकायचं. त्याला म्हणतात महाराज चिंतन. आपली दिंडी झाली, काकडा संपला, ती काकड्यावाला गेला, काकडा गेला, आपलं बाहेर निघायचं. म्हणजे चिंतन कुठवर आहे आपलं महाराज, तेवढंच. पण आपण ऐका, चिंतन कुठं करायचं, कामात काम, काही म्हणा राम राम. किती काम असू द्या, खुरपातानी म्हणा राम राम, चपाती करताना म्हणा, भाकरी करताना म्हणा. आणि आपल्याला नात काय, त्या मेल्याचं कसं होणार, रोज येतंय पिऊन, आणि कसं असं म्हणलं कसं काय होणार सांगा. म्हणजे कुठेही कामात काम, काय म्हणा राम राम. म्हणून ऐका, ह्यात एवढंच सांगायचे तिसऱ्या चरणात महाराज, नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. त्या नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. अनेक प्रकारचे विघ्न आले महाराज. 12 म्हणजे 12च विघ्न नाही. साप जसा असतो महाराज, साप आपल्याला इथं दिसला आणि जर गेला कुठं, साप आपल्याला परत किती कुठंही शोधा, दिसतो का साप. म्हणजे बाळाला आपण सहज काय म्हणतो, काय सापाला 12 वाटा असतात, सहज म्हणतो का नाही. तसंच
त्या कुठलं बी संकट येऊ द्या, हिकाल्या मार्ग येऊ नाही तर तिकाल्या मार्ग येऊ, पण देव निवारण्याचं काम करतो महाराज. एवढंच नाही, पण ते निवारायचं असेल तरी आपल्याला आधी देहत्याग करावाच. देहत्याग करण्याची अपेक्षा असतेच महाराज. का अहो एवढं करतो म्हणजे तू का म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. एवढं जर आपलं संकट निवारण्याचं काम करतो तर आपल्याला देवापाशी देह ठेवलेलं काय वाईट आहे? काय वाईट आहे महाराज? म्हणून काय तू का म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, म्हणजे देवाशी काय करा महाराज? प्राण अर्पण करा, आपला जीव अर्पण करा. पण आपण एवढे करणार नाही महाराज. ही तर सगळ्याला माहिती, पण एवढं करा. एवढं तुकोबारायांचं म्हणणं आहे. तुकोबारायांनी काय केलं? स्वतःचा जीव सुद्धा डोक्यात घातला महाराज देवासाठी. कधी विचार केला नाही स्वतःचा महाराज. त्या पावसात सुद्धा चलत राहिली नामचिंतन करीत. म्हणजे विचार केला कधी ह्याचा महाराज? देहाचा सुद्धा कधीच असो पटेचा आठवची नाही. ह्या देहाला पोचणारे असणारी माझे तुकोबार आहे, कधी विचार करीत नाही. तेच तुकोबार आहे काय म्हणते? तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, मग होऊन दिसी नाड घाली सुदर्शन. मग काय? तो जर आपलं देवाला आपलं स्वतःचा प्राण अर्पण केला तर तो कधीच भक्तासाठी शीर लावत नाही आणि कधीच उशीर लावत नाही. त्याला संकट निवारण्याचं काम करतो. ऐका, सरळ सरळ कीर्तनाचा तर थोडा भावार्थ सांगण्यात आला, पण एवढंच सरळ सरळ असा कीर्तनाचा भावार्थ या चरणाचा अभंगाचा. आपण दिंडीत चालत असताल, कुठेही चालत असताल, संकट येत असेल तर आपण दिंडीत काय करायचं? मागे चालायचं ना बरं का. नामचिंतन करायचं, नामस्मरण करायचं. फास काय नाही बघा. एकच वाक्य, एकच दृष्टांत सांगून कीर्तन संपवतो महाराज. एखादा मनुष्याचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला जाऊन विचार. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी एकाला भेटायला गेलो महाराज. ऍक्सिडेंट झालेला जीवरग मित्र होता महाराज. त्याला भेटायला गेलो. तिथे गेल्यानंतर 4-5 बिस्किटं दिली महाराज. सांगतो आधी ते तिथं बसलो, त्या माणसापाशी, त्या मित्रापाशी बसलो. त्या मित्राने मला सांगायला चालू केलं महाराज. काय नव्हतं बघू दादा महाराज, गणेश महाराज, काहीच खरं नव्हतं माझं. एवढी मोठी ट्रक होती माझ्या अंगावून गेली बरं का. आधीचं काहीतरी पुण्य होतं म्हणून मी वाचलो. एवढा शब्द काय? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काय करावं लागतं? जन्मोजन्मी आधी बहुपुण्य करावं लागतो. एवढं वाक्य ऐका. काय म्हणलं? ती आधीचं काहीतरी होतं माझ्यापाशी म्हणून मी वाचलो. म्हणून त्यासाठी नामचिंतन करा. संकट ही लगेच अहो तुम्ही काय करताल आणि संकट आल्यावर देवाचं नाव घेताल, तसं नाही. आधी देवाचं नाव घ्यावं लागतं. संकट कधी येऊ, पण आधी देवाचं नाव घेतल्यानंतर संकट आपल्याला देव मनाने वावरा येतो महाराज. त्यामुळे काय करा? नामचिंतन करा. एवढंच मायातून घेऊन जावा. काय करा? नामचिंतन करा. चला ज्ञानेश्वर ऐका. आज आपली दिंडीचा मुक्काम सराटी येते. कडे 1 तासाची कीर्तन कर म्हणले गुरुवर्य गुरुजी म्हणून केलं बरं का. जशी तोडकी मोडकी सेवा, बोलले रे कोरे वेडी वाकुडे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या न्यायाप्रमाणे तुम्ही माझ्या कसं आहे आता तुमच्या मुलासारखं आहे. ज्याला मुलगा नसेल तिने मला दुसरा मुलगाच म्हणून घ्या. हाय का कोणाची तयारी? जाऊ द्या, बसू द्या. पण तुम्ही माझी तोडकी मोडकी मुलाच्या प्रमाणे शब्द ऐकले. ती मोडकी तोडकी मोडकी शब्द ऐकले माझे. एवढं म्हणजे तुमच्या स्वतःच्या मुलासारखे. आणि गुरुजींनी मला चान्स दिला. तसेच मार्गदर्शन करणारे माझ्या कीर्तनासाठी 1 तास उभा राहिले. राजूभाऊ महाराज बोराडे, तसेच गायक आमचे घारगावचे सर्व भजनी मंडळ आले आज. तसेच जिनेकरी नवनाथ महाराज, चोपदार आमचे तडफदार चोपदार दिवसभर बघा चेहरा टवटवीतच, कधी नसल्याच एक हातवरीच पहा असे असणारे चोपदार. परत विठ्ठल महाराज कारकर, तसेच सेवाधारी करणारे समाधान आमचे, परत तात्या सर्वजण. आणि आज आलेले गुरुवारी काकांच्या चरणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. गुरुवारी गुरुजींच्या आणि राजूभाऊ महाराज बोराडेंच्या आपल्या सेवेला पूर्णविराम देऊन कीर्तनाला इथेच पूर्णविराम देतो. जय विठ्ठल. जय
खाली वस्त्र